जेव्हा तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि तेव्हा तुम्ही तिच्यासोबत होता आणि पहिले तुम्ही कोच आहात, तर सुरुवातीला दिलेल्या ज्या टेक्निक्स आहेत खरं तर त्या खूप महत्त्वाच्या असतात. तर सुरुवातीला तुम्ही कशा पद्धतीला कोचिंग द्यायची आणि तेव्हा आणि आतापर्यंत कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली? बघा, जेमिमा म्हणजे स्टार्टिंगला पण जेव्हा मी प्रॅक्टिस घ्यायचो, आय वॉज स्ट्रिक्ट विथ ऑल ऑफ देम. म्हणजे टेक्निक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर माइंडसेट. पुष्कळ लोकांकडे टेक्निक असते, स्किल असते, सर्व काय असतं, पण माइंडसेट जर नाही आहे तर ते तिकडे जाऊन क्रिकेट यू कॅनॉट बी अ विनर ऑन द ग्राउंड. सो मच ओके, इन द इनिशियल स्टेजेस वेन शी वॉज आय वर्कड ऑन अ टेक्निक. मी तिच्या टेक्निकवरती वर्क केलं, पण जशी जशी ती मोठी होत झाली, वेन शी स्टार्टेड मास्टरिंग द टेक्निक्स, ओके, आय स्टार्टेड वर्किंग ऑन अ माइंडसेट. जसं मी सांगितलं, मी लाईक इट्स नॉट जस्ट, आता एक कॅमेरामॅनला मी सांगितलं, इट्स नॉट जस्ट विनिंग, स्कोरिंग 50-100, एव्हरीबडी डज दॅट, बट कॅन यू फिनिश द गेम अँड कम. म्हणजे अशी छोटी गोष्ट, ओके, मी तिला सांगत राहतो. ओके, सी, इफ यू हॅव स्टूड दॅट, स्कोर्ड 100, इट्स युअर ड्युटी टू फिनिश द गेम बिकॉज यू आर अ सेट बॅटर. म्हणजे अशी छोटी टिप्स मी देत राहतो. ओके, तू आज एवढ्या बॉलमध्ये तू 100 मारलेस, ओके, म्हणजे 100 बॉलमध्ये 100 मारले, उद्या तू 80 बॉलमध्ये 100 मार. छोटे टिप्स देत म्हणजे टुडे नाव शी हॅज गॉन टू अ नेक्स्ट लेवल. नक्कीच वडिलांनी तर जेमिमाला